सध्या मनोज जरांगेंचं आंदोलन मुंबईमध्ये सुरू आहे। मुंबई महापालिकेसमोर आंदोलकांनी आता ठिय्या दिलेला आहे आणि आझाद मैदानामध्ये चिखल झालाय। त्यामुळे आंदोलक आता रस्त्यावर आलेत आणि आंदोलकांमुळे दक्षिण मुंबईमध्ये वाहतुकीची कोंडी झाली आहे। मराठा आंदोलकांकडून जोरदार घोषणाबाजी सुद्धा सुरू आहे आणि पोलिसांकडून वाहतूक पूर्ववत करण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। सध्या दक्षिण मुंबई अशा प्रकारे कोंडी झालेली आहे आणि ही दृश्य आपण पाहतोय मुंबई महानगरपालिकेसमोरची आहेत आणि आंदोलकांनी अशा प्रकारे मुंबई ठप्प केलेली आपल्याला पाहायला मिळते। जाऊया थेट मनशी पाठक आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर जोडल्या गेलेत। मनशी, काय नेमकं वातावरण आहे? सध्याचं चित्र तुम्ही बघताय की संपूर्णपणे आता दक्षिण मुंबईच्या या सीएसटीच्या चौकामध्ये ठिय्या मांडलेला आहे आंदोलकांनी आणि रस्ता पूर्णतः ब्लॉक केलेला आहे। पोलीस पण सातत्याने समजवण्याचा प्रयत्न करतायत। बेस्ट बसेस अडकलेल्या आहेत। मुंबई महापालिकेच्या समोरचं हे दृश्य आहे, सीएसटीच्या इमारती समोरचं हे दृश्य आहे आणि इथे आपण बघतोय की जे सर्वसामान्य वाहन चालक आहेत ते सुद्धा अडकलेत। कुठून आलात तुम्ही? वालकेश्वर। अडकलात का गर्दीत? आता आपण बघतोय की पोलीस आणि आंदोलक यांच्यामध्ये बातचीत देखील सुरू आहे। आंदोलकांमध्ये बातचीत सुरू आहे, पोलिसांमध्ये बातचीत सुरू आहे। आंदोलकांमध्ये आणि पोलिसांमध्ये काही अंशी झटापट सुद्धा मगाशी झाली, मात्र आंदोलकांचं म्हणणं काय ते देखील आपण जाणून घेणार आहोत। पोलीस सातत्याने प्रयत्न करतायत की या संपूर्ण गर्दीला बाहेर काढण्याचा। हा सीएसटीचा संपूर्ण जो चौक आहे तो या ठिकाणी आता ब्लॉक करण्यात आलेला आहे। सीआरपीएफचे जवान आलेले आहेत, मात्र आंदोलक या ठिकाणाहून हटायला तयार नाहीयेत आणि आपण बघतोय की पोलीस आंदोलकांशी सातत्याने संवाद साधण्याचा प्रयत्न करतायत। मात्र आंदोलकांची गर्दी एवढी आहे की सीएसटीचा संपूर्ण चौक हा आता या ठिकाणी ब्लॉक करण्यात आलेला आहे। तुम्ही सीएसटीचा चौक ब्लॉक केलाय, मनोज जरांगे यांनी तुम्हाला सांगितलेलं होतं की कुठल्याही पद्धतीने मुंबई थांबायला नको। कालचा दिवस गेला, आज काय आम्हाला कुठलीच नाही। बाथरूमला कुलप लावून ठेवलेत, संडासच्या बाथरूमला कुलप लावून ठेवलेत, करायचं काय नाही? महानगरपालिका जाणून बुजून आमची अडवणूक केली। मनोज जरांगे यांनी तुम्हाला सांगितलेलं आहे की मुंबई थांबता कामा नये, मुंबईकरांची अडवणूक करू नका। सीएसटीचा हा महत्त्वाचा चौक आहे। पोलिसांशी तुमची काही बोलणं झालंय का? पोलिसांनी तुम्हाला काय सांगितलंय? बिस्लरी बॉक्स 80 रुपयाचा 300 रुपयाला का विकलाय? काय करायचं? आम्हाला कुठल्याही प्रकारचं सहकार्य लागलं नाही, अडवणूक केली आमची। आम्ही काल शांततेत बसलो। आमच्या गाड्या 30-30, 15-15 किलोमीटर दूर ठेवल्या। आम्ही बेस्ट आले, कसं जायचं, जेवायला कसं जायचं? 80 रुपयाचा बॉक्स 300 ला विकलाय। बाकी सामान पाणी बॉक्स आम्हाला आरक्षण द्या, आम्ही जातो। मुद्दाम फडणवीस साहेबांनी काय केलं? आपण व्हिज्युअल दाखवूयात, आपण हे दृश्य दाखवूयात की कशा पद्धतीने संपूर्ण जो सीएसटीचा परिसर आहे तो आंदोलकांनी व्यापलेला आहे। अक्षरशः इथे चक्राजाम झालाय। समोरचं दृश्य आपण बघतोय की या ठिकाणी पोलीस हे सातत्याने बातचीत करण्याचा प्रयत्न करतायत। पोलिसांकडनं या आंदोलकांशी बातचीत केली जाते। पोलिसांचं म्हणणं आपण जाणून घेणार आणि IPS अधिकारी प्रवीण मुंडे हे सुद्धा आलेले आहेत। ते सुद्धा आपण बघतोय की ते समजवतात आंदोलकांना। त्यासोबतच नवनाथ ढवळे हे सुद्धा आलेले आहेत। वरिष्ठ पोलीस अधिकारी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि ते आंदोलकांना समजवण्याचं काम करतायत आणि ते सांगतायत की या ठिकाणी चक्काजाम केला जाऊ नये, या ठिकाणी ठिय्या मांडला जाऊ नये आणि पोलीस सातत्याने संवाद साधतायत। मात्र आंदोलक हटायला तयार नाहीयेत। वरिष्ठ पोलीस अधिकारी हे सुद्धा आता या आंदोलकांना समजवण्यासाठी स्वतः आलेले आहेत आणि ते आंदोलकांना विनंती करतायत की त्यांनी इथनं जावं। दादा बसलेले आहेत, आम्हाला माहित आहे दादा बसले। अरे पण तुम्ही रस्त्यावर नका बसू, एवढंच म्हणतोय। तुम्हाला बाजूला व्हा म्हणायचं नाही म्हणजे भारत आता आम्ही बाजूला व्हा म्हणायचं नाही तुम्हाला। मला सांगा, 80 रुपयाला हटतो। काय करतोय आपण बघतोय की आंदोलक हे सातत्याने पोलिसांशी संवाद साधतायत, पोलीस समजवतायत, आंदोलक हटायला तयार नाहीयेत। मात्र आता पोलिसांच्या मध्यस्थीने ही गर्दी हटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। आंदोलकांचा राग हा आहे की आम्हाला इथे पाणी मिळत नाहीये, शौचालयांना कुलप
बीएमसीची इमारत, त्याच्या समोरचा हा चौक, इथून मंत्रालयाकडे रस्ता जातो, इथून पोलीस मुख्यालयाकडे रस्ता जातो, इथून सर्व सरकारी कार्यालयांकडे रस्ता जातो आणि तिथलं हे दृश्य आहे. सीएसएमटी इमारती समोरचं हे दृश्य आहे. हा मुख्य चौक आहे. हा संपूर्ण चौक आंदोलकांनी अडवून धरलेला आहे. राग हा आहे आंदोलकांचा की आम्हाला पाणी मिळत नाहीये. तुम्ही मनोज जरांगेंनी तुम्हाला सांगितलं होतं मुंबईत थांबता कामा नये, तुम्ही हा चौक का जाम केलाय? हे बघा, आम्ही शांततेत करतोय. काल आम्हाला पोलिसांनी बांधवांनी आडवाआडवी केली त्याबद्दल आज आम्ही काल त्यांनी अधिकारी लोक दारू पिले म्हणून मराठ्याला काल जर त्यांनी आम्हाला शांततेत आझाद मैदानाकडे पाठवलं असतं तर आज आम्ही असं आंदोलन केलं नसतं. आणि पाण्याची हॉटेल सुद्धा यांनी बंद ठेवल्यात आणि मैदानावाले खड्डे बुजवायला सांगा. पोलीस याला सगळ्यात जबाबदार पोलीस प्रशासन. आपण बघतोय की हा संपूर्ण चौक हा आता जाम केलेला आहे. पोलिसांकडून सातत्याने पोलिसांकडून संवाद साधण्याचा प्रयत्न केला जातोय आणि प्रवीण मुंडे हे स्वतः आले आहेत. मनशी जरूर या सगळ्या परिस्थितीवर लक्ष ठेवून राहा. पोलीस आटोकाट प्रयत्न करतात हा चौक कसा रिकामा होईल यासाठी. मात्र आंदोलनकर्ते आपल्या भूमिकेवर ठाम आहेत आणि या ठिकाणी पाण्याची सोय नाहीये, सगळी हॉटेल्स बंद आहेत, अशा प्रकारे त्यांच्या तक्रारी आहेत. आणि त्यामुळे मुंबईतला हा एक महत्वाचा मुख्य चौक, ज्या चौकातून खरं तर सर्व प्रशासकीय इमारतींकडे रस्ते जातात, अशा या चौकामध्ये अशा प्रकारे या सर्व मराठा आंदोलकांनी रस्ता ब्लॉक केलेला आहे. आंदोलकांच्या मनात की आम्हाला पाणी मिळालेलं नाहीये. तर मनशी या सर्व घडामोडींवर जरूर लक्ष ठेवून राहा. वेळोवेळी आपल्याकडून या संदर्भातली माहिती जाणून घेत राहू. तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी.